हॅलो. आपण असं म्हणतो की लहानांनी मोठ्यांकडनं शिकलं पाहिजे. बरोबरच आहे, शिकायलाच हवं. पण आपल्या मोठ्यांना ही लहान मुलं पण खूप काही शिकवत असतात. आता एक उदाहरण देते. माझ्या 2 मुली आहेत, मोठी राध्या आणि छोटी ओवी. तर ह्या दोघींनी मला एक गोष्ट फार छान शिकवली आहे, ती म्हणजे सोडू न देणे. आता ते कसं सांगते. राध्याला समजा मी रागवले, खूप रागवले. आता प्रत्येक आई आपल्या मुलांना रागवतातच. रागवल्यानंतर 5व्या मिनिटाला ही मुलगी माझ्याकडे येते आणि म्हणते, अगं ठीक आहे, तू मला रागवलीस, पण तू माझा लाडच नाही केलास. म्हणजे किती इझिली त्या गोष्टी ही मुलं सोडून देतात. आता आपल्याला जर कोणी रागवलं असतं मोठ्यांपैकी किंवा कुणीही, तर आपला इगो आडवा येतो. आपण काय म्हणतो, बापरे तू मला असं बोललास, आता तू जोपर्यंत सॉरी बोलत नाहीस ना, मी बोलतच नाही तुझ्याशी. हे असं बोलतो आपण, ती गोष्ट सोडून देत नाही तिथल्या तिथं. पण ही लहान मुलं बघा जरा, ही गोष्ट आहेत ना तिथल्या तिथं सोडून देतात. आणि जी माझी दुसरी मुलगी आहे ओवी, लहानी, तिला जर रागवलं की ओवी हे तू घेणार नाही आहेस, तर ती थोडी रुसते, रागवते. पण थोड्या वेळात नंतर तिचे वाक्य असतात, कोई बात नाही, इट्स ओके, आणि ती निघून जाते. त्याच्यानंतर ती त्या गोष्टीकडे बघतसुद्धा नाही. म्हणजे आपण काय करतो, किती टेन्शन असो किंवा विचार असो किंवा स्ट्रेस असो, कुणी मला काय बोलले वगैरे, उगाचच खापट पसारा सगळा धरून ठेवतो. तो सोडून द्या, तो रिलीज करा. तुम्हाला किती बरं वाटेल ते बघा. तुमचं मन पूर्ण हलकं होईल. ही खरंच गोष्ट लहान मुलांकडनं खूप शिकण्यासारखी आहे. याचा अनुभव तुम्ही पण घेतला असेल. ही मुलं इतकी निरागस असतात ना, की ह्यांना आपण रागवलो आहे किंवा मारलं आहे किंवा काय केलं आहे हे तिथल्या तिथं विसरून जातात, ती गोष्ट सोडून देतात आणि तेवढ्याच प्रेमाने ती तुमच्या जवळ येतात. मग आपणही तसंच करूया ना, सगळ्या गोष्टी सोडून देऊया आणि छान गोष्टी आत्मसात करूया.